हादसा सब लापरवाही बीएमसी का। क्या हुआ था? अगर बच्चा खेलने गया था, अगर वो आज ऐसा नहीं होता, बीएमसी ऐसा नहीं की होती तो आज ये हादसा होता ही नहीं। कितने बजे खेलने गया था? कितने बच्चे थे उसके साथ? बच्चा मेरे को मालूम नहीं, मैं काम पे था। मैं जब फोन आया मेरे घर से तो मालूम पड़ा। क्या बोला गया कि बच्चा गुम हो गया। पहले बच्चा गुम हो गया तो बच्चा ढूंढने निकले, दो तीन घंटे निकल गए। मेरे तब फोन आया तो मैं दादा से निकला, तो दादा से निकले तब तक फिर फोन आया कि बच्चा नाले में। इसमें किसकी लापरवाही देते हैं आप? बीएमसी का लापरवाही है। आज अगर ये बीएमसी नहीं ऐसा करती आज मेरा बच्चा ऐसा नहीं मरता। मेरा एक ही बच्चा है। प्रकरण असं आहे की नगरपालिकेने इथे गार्डन तर बांधलेलं आहे। गार्डनच्या पलीकडे एक बायो गॅस प्रकल्पाचा एक प्लांट टाकलेला 2 वर्ष आधी, आणि त्याच्यात खड्डे मारलेले होते। त्या खड्ड्यात पावसाचं पाणी भरून एक डबकं तयार झालेलं, आणि त्या डबक्यामध्ये 2-3 मुलं पोहण्यासाठी गेलेली। पण छोट्या मुलांना काय कळत नाही की ते मी तिथे बुडणार आहे का, मी तिथे मरणार आहे का, त्यांना लक्षात नाही। पण ज्यांनी हे केलेलं आहे, नगरपालिकेची जबाबदारी 100% आहे। एक तर त्यांनी वॉचमॅन ठेवायला पाहिजे होते। जो एक वॉचमॅन ठेवलाय तो इथे गेटवर असतो, तो काहीच काम करत नाही। जिथे जरूरत आहे वॉचमॅनची तिथे त्यांनी ठेवायला पाहिजे तो वॉचमॅन। गेल्या 2 वर्ष आधी ते खड्डा असताना मी पाठपुरावा करून तिथे 2 वॉचमॅन ठेवलेले, काही एक इन्सिडेंट झाला नाही। पण या वर्षी काय झालं, आता सध्या नगरपालिकेला बॉडी नाही आहे, महापौर नाही, नगरसेवक नसल्या कारणाने नगरपालिकाचा आयुक्तच बॉस आहे, आणि आयुक्तांना ही जबाबदारी स्वतःला घ्यायला पाहिजे का त्यांच्यामुळे हे इन्सिडेंट झालेला आहे। कारण तुम्ही गार्डन तर उघडलं, त्याच्यात खेळणी तर लावली, मुलं तर येणार, मग त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? सर्वस्वी नगरपालिकेची आहे, आणि नगरपालिकाच ह्याला सर्वस्वी जबाबदारी आहे, आणि त्यांनी ती जबाबदारी घेऊन पुढचं असलेलं काम हे लवकरात लवकर 2 दिवसाच्या आत करून द्यावं, जेणेकरून पुढचा होणारा इन्सिडेंट, पुढचा होणारा अपघात होऊ नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।